नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींचं हररोज नयाच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता सर्व लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे आता तुम्हाला आजपासून सुरुवात झाली. सर्व महिलांना पैसे आजपासून सुरू झाले, त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, 2100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच सर्व महिलांना पैसे वाटप सुरू झाले. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते, तर ते फेब्रुवारीचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी शेअर पण करा. तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया. लगेचच संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पहा, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट हाऊ टू चेक स्टेटस. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागले होते. पण आता प्रतीक्षा संपलेली आहे. सर्वांची प्रतीक्षा संपलेली आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजपासूनच खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि SMS पण महिलांना आलेले आहेत. तर त्याचीच महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कारण आजपासून 21 फेब्रुवारी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 21 फेब्रुवारी म्हणजेच आजपासूनच सर्व महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे पैसे वाटप 3 ते 4 दिवस सतत चालणार आहे. बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. वित्त विभागाने पण 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. वित्त विभागाकडून पैसे दिले म्हणजेच ते महिला व बालविकास खात्याला जातात. महिला व बालविकास खात्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात आणि त्यानंतर तेच पैसे लाडक्या बहिणींना वाटप केले जातात. यामध्ये ज्या काही याद्या दिलेल्या असतात त्या याद्यांच्यानुसार सर्व महिलांचे पैसे हे जमा होत असतात. आत्तापर्यंत अपात्र झालेल्या महिला, बघा, 2 गट आहेत, एक पात्र आणि एक अपात्र गट. अपात्र जवळपास 9 लाख महिला होऊ शकतात. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार 5,40,000 महिला अपात्र झालेल्याच आहेत. 9 लाखांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो आणि जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या पात्र महिलांना पैसे मिळतील, अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत एकूण 7 हप्त्यांचे पैसे एकूण 10,500 रुपये. जुलैचे 1,500, ऑगस्ट महिन्याचे 1,500, सप्टेंबर महिन्याचे 1,500, ऑक्टोबर महिन्याचे 1,500, नोव्हेंबर महिन्याचे 1,500, डिसेंबर महिन्याचे 1,500 आणि जानेवारी महिन्याचे 1,500. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी 7 झालेले आहेत. म्हणजे 7 महिने आतापर्यंत वाटप झालेले आहेत. 7 महिन्यांचे जर आपण पैसे त्या ठिकाणी हे केलं, कॅल्क्युलेट जर आपण केलं, बेरीज जर आपण केली तर आपल्याला काय पाहायला मिळते? बघा, 15×7=105 म्हणजेच काय तर 10,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत 1,500 रुपयांच्या प्रमाणे 10,500 रुपये आत्तापर्यंत महिलांना आलेले जानेवारीपर्यंत. आता फेब्रुवारीचे 1,500 मिळून 12,000 रुपये सर्वच्या सर्व महिलांना वाटप होणार आहेत. ज्या महिलांना जुलैपासून पैसे मिळत आहेत त्या महिलांना लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे. बघा, आता 8वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. मी अगोदरच सांगितलं, पात्र आणि अपात्र असे 2 गट आहेत. अपात्र महिला किती आहेत तर आतापर्यंत आलेली आकडेवारीनुसार 5,40,000 महिला अपात्र आहेत. हाच आकडा 9 किंवा 10 लाखांपर्यंत जाऊ शकतो. सध्या 5,40,000 महिलांचे पैसे बंद झाले आहेत आणि पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत. तुमच्या बँक खात्यात आले का पैसे, कसं तपासायचं ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून SMS येईल. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला बँकेकडून SMS येईल.
मोबाईल नंबर लिंक असावा लागतो. मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला पैसे येतील. मोबाईल नंबर लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. किंवा मोबाईल नंबर लिंक असून जर त्या नंबरवर रिचार्ज नसेल तरीही मेसेज येणार नाही. सर्वांनी क्लिअर समजून घ्या. पुढे पहा, बँकेकडून SMS न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर SMS पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुमच्या बँक खात्यावरील जो काही रक्कम आहे त्या रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता. भरपूर बँकांची त्या ठिकाणी सेवा असते, एक मिस कॉल सेवा असते. त्यामध्ये तुम्हाला त्या नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला तुमच्या बँकेत खात्यात किती पैसे ते तुम्हाला समजून जातं किंवा SMS द्वारे पण तुम्हाला समजून घेऊ शकता. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल किंवा नेट बँकिंग किंवा गुगल पे, फोनपे वापरत असाल तर बँक बॅलन्स तुम्ही तपासू शकता. फोनपेमध्ये सहजच ते आपल्याला दिसतं. डेबिट कार्ड असल्यास ATMमध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता, म्हणजेच तुम्हाला समजेल की पैसे आले आहेत किंवा नाही. तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे पण तुम्ही तपासू शकता. बँकेत जाऊन पासबुक दिलं की त्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही चेक करू शकता. या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. यापैकी काही बहिणींनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले. तसेच अनेक महिलांनी स्वतःहून पैसे परत केलेले आहेत. तर ज्या महिला निकषात बसत नाहीत, नियमात बसत नाहीत, त्या महिलांनीही लाभ घेतला होता. नंतर ज्यावेळेस ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा जो लाभ आहे तो बंद केलेला आहे. अपात्र महिलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता. तर अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा 2,30,000 महिला, वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 महिला, अशा एकूण 5,00,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. अपात्र महिलांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आता लाभाची रक्कम परत घेतली जाणार का? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असेही सरकारने यापूर्वी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे ज्या काही महिलांना आतापर्यंत जेवढे पैसे आले होते ते पैसे परत घेतले जाणार नाही आहे. तर अशी लाडकी बहीण योजनेसंदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. लाडक्या बहिणींना आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना पैसे आलेत त्यांनी पटापट सांगायचे SMS आले म्हणून, आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. फक्त नाही लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पण त्या ठिकाणी माहिती समजून जाईल. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.